नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला म्हणाली होती की मी सेकंड पार्ट घेऊन लवकरच येईन आणि 1-2 दिवसातच येईन. तर आज आहे तो दिवस ज्या दिवशी मी सेकंड पार्ट घेऊन आलेली आहे बचनाचा. ॲक्च्युली मी बोंबलीवर आज करणार होती पॉडकास्ट, पण म्हटलं बचनाला खूप चूल मचली आहे, खूपच जास्त तिला आठवण येते. ती बोलते की बाबा लवकर कर एकदाचं माझ्यावरती आणि मला काय ते मोकळं कर बाबा. मला ते सतत आता काय बोलणार आहे, नवीन काय खुलासा करणार आहे ते मला टेन्शन नको. मी सगळीकडे आपले जासूस वगैरे पसरवून ठेवले आहेत. बा बचनी कसली ग तू, कसली. सो बऱ्याच जणांना असं सरप्राईज आहे की आज एक कमेंट आली आणि त्याच्यामध्ये या ह्यांना कसं कळलं, ह्यांना कसं कळलं. तर ह्यांना कसं कळल्याचा काही प्रश्नच नाही आहे, कारण का ते तर ओपन सिक्रेट आहे. आपलं काय असं काय लपून छपून आपण काय करत नाही. जेव्हा नव्हता ग्रुप तेव्हा नव्हता ग्रुप, आता आहे ग्रुप तर आहे ग्रुप, आहे आमचा ग्रुप. त्याच्यामध्ये एवढं काय लपवण्यासारखं काही नाही आहे. आणि जिसको आना है आओ, जिसको पडना है पडो, काय नाही. आमच्या अशाच गप्पा टप्पा चाललेल्या असतात, असंच मजा मस्ती चाललेली असते. जे कॉमेंट सेक्शनमध्ये तसंच थोडंफार तिकडे आम्ही थोडं जास्त बोलतो, बस इतकंच. बाकी काही विशेष फरक नाही. त्याच्यामुळे कोणी आलं आणि त्या ग्रुपमधलं काही वाचलं वगैरे तरी पण आम्हाला काही फरक पडत नाही. बिंदास वाचा आणि ताईदादांपर्यंत पण पोचवा तुमच्या रिस्पेक्टिव्ह की बाबा काय बोललं जातं. तसं तर त्यांना त्यांची लायकी कळालीच असेल कॉमेंट सेक्शनमधनं, पण अजून एक्स्ट्रा काढून घ्यायची असेल, अजून एक्स्ट्रा जाणून घ्यायचं असेल की लोकांना काय वाटतं त्यांच्याबद्दल, तर नक्की हां तुमचे हेर असू द्यात ग्रुपमध्ये, जेणेकरून ते तुमच्यापर्यंत तुमची माहिती पोचवत राहतील आणि तुम्हाला पण रिअलाईज होत राहील वेळोवेळी की तुमचं खरं रूप काय आहे आणि लोकांना ते माहिती आहे. काही भिकार भक्तांना सोडलं तर बाकी सगळे ओळखून आहेत तुम्हाला, आणि ते जितकं जास्तीत जास्त तुम्हाला कळेल तितकं तुमच्यासाठी बेटर आहे. त्याच्यात तुमच्यामध्ये काही सुधारणा तर होणार नाही आहे, कारण इतके निगरगठ्ठ आहेत आणि एकच मोटिव्ह आहे ना आपला, तर म्हणजे आपला नाही त्यांचा, की काही घिरे तो भी टांग उपर, काही झालं तरी चालेल, कसं पण कोणी किती काही बोललं तरी चालेल, हम नाही सुधरेंगे. आणि माझ्या मंडळींना फुकट आणि काही त्यांना कामधंदे नाही आहे आणि मी निगेटिव्हिटी पसरवते वगैरे हे सगळं बकवास करण्यापेक्षा ना आधी स्वतःकडे बघायचं. समजलं? तुमची पोलखोल झाली, तुमचं सगळं पितळ उघडं पडलं, तुझा तो स्टेपनी डॉक्टर एक्स्ट्रा डॉक्टर कंपाऊंडर तो त्याची रियालिटी समोर आली तर चांगल्याच मिरच्या झोंबल्या तुला. अजून आता तू बघच, जाळ धूर संगटाच. आम्ही तर आमच्या पेजवर बोलतो, आम्ही तर आपापसात बोलतो, एखाद्या मैत्रिणींचा ग्रुप असतो तसा आम्ही आमचं चाललेलं असतं. तुमच्यासारखे नाही भिकार भक्त नुसतं दुसरीकडे येऊन आपलं काय ना काहीतरी ज्ञान द्यायचं, दुसरीकडे येऊन बोलायचं असो तसो. म्हणजे कसले चाटू भक्त आहेत रे. काय स्वतःला नाही उभं करत ताई दादा, तर इथे येऊन त्यांची हे करतात की कुठून तरी बाबा ताईदादांच्या गुडबुक्समध्ये आलो आणि आपल्याला काहीतरी अवॉर्ड दिलो तर ताईने की म्हणजे स्पेशल भक्त, म्हणजे तू खास आहे माझी, असं काहीतरी. ते ऐकणं म्हणजे पण एकदम हे आहे ना, नेक्स्ट लेवलचं आहे भिकार भक्तांसाठी. त्याच्यामुळे ही सगळी उठाठेव चाललेली आहे. आणि ग्रुपचं काय नवीन नाही आहे. ॲक्च्युली ही आयडिया मला मावशीकडनंच मिळाली होती. मावशीने एकदा बोलता बोललं होतं की यांचा काहीतरी ग्रुप वगैरे असेल आणि हे लोक बोलत असतील आणि यांच्या चर्चा होत असतील. तर मी म्हटलं हां रे, तेव्हा तर माझा ग्रुप नव्हता, पण मग मी विचार केला की हां इथं एकदम बेस्ट आयडिया आहे, मस्त आहे हे. आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा टप्पा करायला 1 to 1, म्हणजे ते एक बोलत बसायचं, मग कधी वेळ मिळतो नाही मिळत, कोणाला रिप्लाय करायचा राहून जातं, तर आपापसात गप्पा मारतील आपल्या मैत्रिणी थोड्या. त्यांचा पण काही जे विचार असतील त्यांचे पण काही विचारांची देवाणघेवाण होईल आणि थोडं अपडेट पण राहील आणि हलचल राहील आणि लाईव्हली राहील. म्हणून मग म्हटलं हां करते, क्यों नाही. आणि तसं पण आपलं चॅनलच आहे ना गॉसिपचं, गॉसिप गर्ल माझ्या चॅनलच्या नावातच आहे. म्हणजे मी चॅनलच्या नावापासूनच काही लपवलेलं नाही आहे, जे आहे ते सरळ आहे. असं नाही बाबा की काहीतरी नवीन परी असं काहीतरी नाव देऊन असं बुड्ढी परी नाही, बुड्ढी शेतान असं तर नाही आहे ना. रूप म्हणजे नाव वेगळं आणि रूप वेगळं असं नाही आहे. जे आहे ते पहिल्यापासूनच क्लिअर आहे. त्याच्यामुळे आय एम एन ओपन बुक. येस, आय एम अ गॉसिप गर्ल अँड माइन इज गॉसिप गँग. एनी प्रॉब्लेम? काही असलं तरी मला काही फरक पडत नाही.
असेल तर तुमच्यापाशी खिशात ठेवायचा आणि फुटायचा. चल निकल ऑडियन. कुडोज टू जीजीज गँगस्टार्स. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. हे तर आम्ही तेव्हाच ओळखलेलं. हिने आणि मावशीने आमच्या ग्रुपमध्ये पाठवलेले आहे. किडे घुसलेले आहेत. त्या दोघी तरी स्वतः काहीतरी आय डी बदलून आलेल्या आहेत, नाही तर कोणाला तरी खबरीला घुसवलेलं आहे. कारण ही ज्या प्रकारे व्हिडिओ एडिट करत होती, म्हणजे पोस्ट केलेल्या व्हिडिओमधले काही काही क्लिप्स क्रॉप करत होती, चेंजेस करत होती, एडिटिंग करत होती त्याच्यामध्ये. आणि मावसाड काय काय कॉमेंट्सच्या नावाखाली आम्ही जे ग्रुपमध्ये डिस्कस केलं आहे अशा गोष्टींवर व्हिडिओज बनवत होती. मला ही कॉमेंट आली, मला ते असं, मला ते तसं, आणि त्याचं क्लॅरिफिकेशन देत होतं. त्याच्यावरनंच आम्ही समजलं होतं की कोई तो है ये दोनों का खबरी, उधर से जा रे खबरे. म्हणून आम्ही आता जास्तच करायला लागलो. तुम्हाला हे पण सांगते की आम्ही आता जास्त करायला लागलो आणि अजून जास्त करणार आहे. कारण का कुठून पण काही होऊन ना तुम्हाला ते रिअलाईज करून द्यायचं आहे आम्हाला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये चेंजेस आणतायत तर त्यावरून आमचा प्लॅन सक्सेस होतो आहे असं मला वाटतं आहे. सो इट्स ओके, हो दे सक्सेस आणि राहू दे तुमचे जे काही खबरी आहेत ते ग्रुपमध्ये, आणि देत राहू देत. अजून तुम्हाला छान छान ऐकायला मिळेल स्वतःबद्दल आणि खूप गारगार 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 वाटेल, नाही का? गारगार वाटायलाय. लंकिताचं कसं लगेच, अरे बापरे, क्लिअर कट बोलले होतीस बचने. तू बोलली होतीस आणि तुझी छच्चू आई बोलली होती, छुट्टी बोलली होती, आणि फनी पण क्लिअरली बोलला होता की ते मी लंकिताकडनं मागवलेले आहेत. त्याच्यामुळे काही आम्ही अर्थाचा अनर्थ केला किंवा काहीतरी वेगळं काहीतरी अर्थ काढला आणि एडिटिंगमध्ये राहून गेलं आणि मग ते काहीतरी वेगळंच हे झालं, तर मग तुझे एडिटिंग स्किल्स तुला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. मॅनेजर अच्छे से काम नहीं कर रहा है. मॅनेजर ही फोटोग्राफर. आणि बाय द वे तूच करते ना गं स्वतःचे व्हिडिओ एडिट. मोठे मोठे तर गप्पा ठोकते की किती रात्र झाली तरी, आणि छचूआई पण बोलते की म्हणजे तिचं बाबा म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. अगदी म्हणजे सकाळी 10 म्हणजे 10ला व्हिडिओ जातोच. कितीही रात्र काही होऊ दे ती केल्याशिवाय झोपतच नाही. व्हिडिओ म्हणते मी, बाकी काय करो ना करो, पण एडिटिंग मात्र फिक्स आहे. तो बहाणा पण मिळतो ना फनीपासनं पळण्याचा, तर ते एक एडिटिंग. नाहीतर मग सकाळी लवकर उठायचं आणि करायचं. कधी किचनमध्ये येते की एडिटिंग करते की काय करते तर नक्की हिचं हिला माहिती. पण जर ही एडिटिंग करते तर इतकं इतकं मेन पॉईंट कसं काय कोण विसरू शकतो, कोणाचं कसं काय मिस होऊ शकतो. इतके वर्षानुवर्ष तुम्ही यूट्यूबवर आहात, हे तुमचे एडिटिंग स्किल्स शी बेकार एकदम. आणि कोणाला पैसे देऊन करून घेते तर म्हणजे हक्से भाई हक्से बोलना तो बनता है की बाबा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घे. ढुंगू दाखवायला सांगितलं आहे, ढुंगू मॉनचे हे काहीतरी भलतंच दाखवू नको. फुल ऑन म्हणजे तू तर ढुंगूमानचा पडदाच फाश करून टाकलास. ढुंगूमानची फुल उतरवूनच टाकली. असं नको करत जाऊ भाई. ढुंगूमॉन फक्त ढुंगू दाखवतो असं काय, तू तर इनसाइड आउटच फुल एकदम खलबली है खलबली, खलबली है खलबली, खलबली है खलबली है खलबली करून टाकलं. अरे भाई असं नको करत जाऊ रे. असं तू हक्से त्याला सांगायला पाहिजे. पैसे देते फुकट थोडी आहे, आणि त्याच्या बदल्यात बाबा किती काय काय सहन करावं लागतं. पैशाच्या बदल्यात लपून राहावं लागतं अक्षरशः. तुम्ही विचार करा, त्या मुलाची आई पण इकडे आहे, भाऊ दिसतो आणि कोणतो कझिन फझिन सगळे सगळे दुनियाभरचे, फक्त एक मुलगा दिसत नाही. का बरं असं असं कसं होऊ शकतं? तोच आहे ना मॅनेजर. पण ही कसली लाचारी. बिचाऱ्याला कुठे मेन्शन नाही करायचं, चुकून नाव आलं तरी लगेच ते कट करायचं, नाहीतर मग एकदम असं म्हणजे खिडकी बिडकी कुठे त्याचं रिफ्लेक्शन पण नाही दिसलं पाहिजे. किती ना वाईट. फारच वाईट बाबा. कसं ना म्हणजे इतके कसं काय कोण लाचार असू शकतं? हे पैशासाठी आहे की आणि कशासाठी आहे की दुसरं काही होऊ नाही शकत? चल बाबा इथेच काहीतरी सेट हो, जितके वर्षात बघू पुढचं पुढे, असं काय आहे का? कारण शिक्षणाचा आणि तुमच्या घरातल्या मुलांचा काही संबंध तर दिसतच नाही आहे. आता पण असे फिरतायत जसं काय कुठले तरी मे वेकेशनच चालू झालं आहे यांचं. झालं का चालू वेकेशन? सगळेच्या सगळे असे फिरतायत.
छुट्टी ताईच्या मुलाची शाळा चालू झाली म्हणाली तरी छुट्टी ताईचा मुलगा पण फिरतोय. हां, ही पण फिरते हिरोईन आपली. तिचं तर जाऊच दे, काय तिचं अभ्यासाचं काय नाही, लहानपण आहे, पण तरी पण इतक्या दांड्या. आम्ही वी आर व्हेरी सिरियस अबाउट आवर चाइल्ड्स एज्युकेशन आणि सगळ्या लोकांना आम्ही काय काय टिप्स वगैरे देतो आणि आमच्याच मुलांचे इथे काय आता पत्ता नाही आहे. त्याचा तर तो दुसरा पाहुणा आला आहे, तो तर बहुतेक आत्ता 10वी-12वी झालं आहे का काय, तर त्याचं तर समजू शकतो. बाकीच्यांचं तर काय ते दोन्ही पोरांना काय कामधंदे नाहीत वाटतं. आणि एकाला तर चच्चू आई टॉन्ट पण मारत होती, काय तर म्हणे की CA बनायचं आहे, CA बनायला किती अभ्यास करावा लागतो माहिती आहे, असं थोडी चालतं. चच्चू आई काय हसताय तुम्ही, तुमच्या घरातली बघा CA फेल, 12वी नापास. नाही, CA फेल वगैरे झाले तरी पण मी त्यांना एवढं हसणार नाही, कारण असतंच ते कठीण. पण तुमच्या घरात 12वी नापास आहे तिचं बघा. फक्त एक फर्स्ट इयरच केलं आणि झालं, धाबे दणाणले तिचे. मग इकडे तिकडे शोधायला लागली. मग हा तुमचा फन्नी स्टेपनी एक्स्ट्रा सापडला तिला आणि मग त्याच्याबरोबर ती सेटलमेंट केली. नको नको म्हणताना मला तर आवडलाच नव्हता. मला लास्ट पर्सन, इफ ही वुड बी लास्ट पर्सन ऑन दी अर्थ, आय वुड हॅव नेवर मॅरिड हिम. ओ माय गॉड. आणि मग नंतर मग तिला कळलं की जाऊ दे, मुझसे तो ये भी ना हो पाएगा, तो मैं इससे ही कर लेती हूँ, बाकी तो कुछ नहीं, तो कुछ नहीं. अच्छा है बुगू बुगू मॅन अँड हमेशा ढुंगू पे कॅमेरा मारता रहेगा, बस ह्योच पाहिजे. तर तुम्ही तुमचं बघा आधी काय दिवे लावलेत ते. हां, आणि अजून पण तुमची पुढची पिढी पण काय दिवे लावणार आहे ते दिसते एकूणच. नंतर मग दुसऱ्यांच्या मुलांना आहे ना फार गाणं सवय आहे हो. लास्ट टाईम पण ते पाया पडण्यावरनं त्याला असं एकदम पटकन बोलल्या होत्या, त्याचं संस्कार काढले होते. दिसते संस्कार तुमचे. ती तर मोठी अन्नूताई टन्नूताई, तिचं तर काय बाबा काय नेहमीच क्रॉपटॉप घालूनच फिरत असते. तिच्याकडे तर कपडेच नाहीत दुसरे. असं वाटतं की ती कुठली ती नसलेली कंबर दाखवण्याचा किती ते शौक. दुसरं काय असं काय साधे टॉप किंवा असं किती छान छान वेगळे वेगळे असतात ना, पण नुसतं आपलं काय ते बघाव तेव्हा क्रॉप टॉप घालायचं. ते क्रॉप टॉप कमी, क्रॉप ब्लाउज जास्त वाटतो तो. आणि कहीं मैं जो सोच रही हूँ वो तुम भी वही तो नहीं सोच रहे क्या? तुम्हें इनकी बढ़ती नज़दीकियाँ कुछ अलग लग रही है क्या? हाँ, इनकी अन्नू टन्नू की और नवीन पाहुण्याची. बहुत ही पाहुणा एवढा काय हे नाही आहे. पाहुणा तसा आहे, असा थोडा चतुर आहे, पण तो काय असं वाटतंय की असं काय घासवास घालणार नाही. त्याचं तर वेगळा गोल वेगळा दिसतोय त्याचा. पण टन्नू फुल एकदम फॉर्ममध्ये आहे पाहुण्याला गटवायला. पण पाहुणा तुझा काका लागतो, लक्षात असू दे जरा नाती-बिती. काश ये मेरा काका नहीं रहता, तो मेरा इसके साथ टाका बिड जाता. काका तू नको, काका मला बिडवायचं आहे टाका. अंकिताने पार काढलेली दिसते हिची, टरा आणि फरा. आणि अजून काय, छच्चू आई खाली फिरायचं जरा, त्या याला बोलतात खाली फिरायचं जरा, आणि वजन मग कमी होतं. थोडं हालचाल करायची शरीराची. बघ कशी मुलं खाली राऊंड मारतात, थोडंसं राऊंड तरी मारायचं, थोडं चालायचं. हो का? जरा तुमच्या पण सांगा ना ओल्डीला, तुमच्यापेक्षा कशी बघा, तुम्ही कसे, ती कशी. शोभते का? शोभते? तुम्ही सून वाटता तिची. काय तुम्ही छच्चू आई, नुसतं दुसऱ्यांना बोटं ठेवायचं तेवढं बरोबर तुम्हाला माहिती आहे. ह्याच्याकडे त्याच्याकडे, हा असा तो तसा, तू हे कर तू ते कर. इथे बघा आधी हिचं काय झालंय, नगाडा भज्जा. आणि ती तुमची नात काय पराक्रम करून ठेवलेत तिथे पण बघा जरा. तुमचं स्वतःच्या घरात लक्ष असू द्या. ह्यांना बरं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. वाकायची पण गरज नाही, उगाचच दुसऱ्यांना आपलं पिनपॉईंट करत राहायचं. स्वतःचं बघा आधी काय उजाड पडलाय ते. नुसतं खा 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 खातात, बघावं तेव्हा खातच असतं. ते तिथे गेलेले फिरायला आता अलिबागला, तर तिकडे तर मला वाटतं पूर्ण वेळ खायलाच गेलेले. अख्खा दिवस नुसते खातायत. आणि ती बिचारी आता गुड्डी, बिचारी नाही ती, पण तिला पण कळलंय वाटतं, कळून चुकलंय. ती आगाऊपणा करायला चाललेली खूप मोठं. 2-3दा तर बोलली पण. मी बचनाला ना त्यांना किती भेटायचा प्रयत्न केला, किती त्यांना बोलवलं, पण यावेळेला त्यांच्याकडे वेळ नव्हता. आता तिने पण सोडलंय, तिला पण समजलंय. अरे गुड्डी, अरे राहू दे, तिचं अलग आहे गुड्डी. तू पण काय कोणाच्या नादी लागते. आणि गिफ्ट वगैरे पाठवायची माहिती आहे का तुम्हाला? तिला फुल एकदम गिफ्ट वगैरे काय पाठवायची. आणि ती काय हेच नाही करायची. कधी आता भेटायला गेली तर आता गुड्डीचे पण एवढ्या मोठ्या ओळखी आहेत, तिला लोकांना विचारायची गरजच काय.
गुड्डीला सांगितलं असतं तर गुड्डीने पण तुम्हाला चांगली चांगली ठिकाणं सांगितली असती. हे ह्यांचं असं, ह्यांचं एकमेकांशी पटत नाही तर आमच्यावर जळतात. हे स्वतः जळ कुकडे आहेत नुसते नुसते ह्यांचंच आपापसात फक्त दाखवण्याचं पुरतं आहे नुसतं. मनातनं तर एकदम कुत्सित मनोवृत्ती. आणि चिमाई काय म्हणे की मी इतके महिन्यांनी भेटते म्हणे त्या मायसाला. अरे आता आये दिन तर भेटत असते काय, तर सारखी तर नेहमी तिथे येत असते, नाही तर ही तिथे जात असते, नाही तर कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात असते बघा तेव्हा. आणि काय किती दिवसांनी आणि किती महिन्यांनी, ह्यांना काय म्हणजे 2 दिवस नाही भेटलं तर किती महिने असं वाटतं का? हां, बहुतेक असंच असेल ते. 24 तास ड्युटीचं पण असंच काहीतरी असेल. म्हणजे असं थप्पा करून आलं तरी यांना वाटत असेल की बापरे किती वेळ काम केलं, 24 तास ड्युटी. त्या ड्युटीवरनं आठवलं, आता म्हणे बॅक टू बॅक ड्युटी आहे आणि क्लिनिकला पण जायचं आहे आणि त्या कुठल्या त्या एक्स्ट्रा म्हणून जिथे काम करतो तिथे पण जायचं आहे. अरे म्हणजे मी हे समजू शकते, चल बाबा ते तुझं ते जिथे तू एक्स्ट्रा म्हणून आहेस तिकडे तू एक्स्ट्रा म्हणूनच आहेस तर ते कधी कधी जातो, पण क्लिनिकचं काय, तिकडे तरी रोजच्या रोज जायला पाहिजे. तिथे पण कधी वाटेल तेव्हा सुट्टी वाटेल तेव्हा काय नसतोच, कधी असं जावंसं वाटलं तर जातो. ह्याच्यावरती एक आपल्या ताई आहेत ना विद्याताई, त्यांनी बरोबर असं सांगितलं होतं की बहुतेक ती जागा यांची आहे आणि ते भाड्याने दिलेलं आहे, तर दुसरा डॉक्टर मेनली सांभाळतो, हा असा मध्ये मध्ये कधीतरी जातो, कधीतरी नन्नू चन्नू येणार असेल कोणतरी आजूबाजूचं इंजेक्शन टोचायला तर तेव्हाच फक्त जातो हा दाखवायला की हे माझं आहे. बाकी काय भाड्यावर चाललंय ना, हा काय आहे काय आणि नाही काय, काम केलं काय नाही केलं काय, भाडं मिळतंय ना दुकानाचं, आणि तसं पण जास्त रेट असतो ना, त्याच्यामुळे बहुतेक ते तसंच असावं. येस, तोच मला प्रश्न होता, पण थँक्यू विद्याताई तुम्ही ते क्लिअर केलं त्याबद्दल. आणि बापरे जेव्हा जातो ना कधीतरी असा निघाला तर मग लगेच म्हणायचं की काळजी घे. अरे काळजी घे काय, काळजी घ्यायला म्हणजे स्वतः डॉक्टर आहे तो काय कुठे काय ह्याला चालला आहे का मिलिटरी आणि कशामध्ये काय बॉर्डरवर वगैरे चालला आहे की काय, काय छोटा बाबू आहे की ज्याला सांगते की काळजी घे हां, नीट खा हां, नीट पी हां, सूज आली तर शू कर हां, असं थांबून ठेवू नको हे पण सांग. त्याचा अवतार पण तसाच असतो, असा म्हणजे एकदम कंटाळत असं जसं असं मुलं कशी आपली बॅग उचलतात आणि असं जातात, हां ठीक आहे असं करून तसाच असा जातो आपला. आणि काय अजून तो रिकवर होतोय, अजून त्याला बरं नाही आहे, त्याला आतून खूप पेन आहे पण तो चेहऱ्यावर दाखवत नाही माझा बिचारा फन्नी. अरे काय बरं, एवढं तुला काळजी आहे तर त्याला जरा आराम करू द्यायचा ना, पण कंटेंट पुढे काय नाही ना, काहीच नाही या बाईला. फिरो 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 फिरवते, असं पण नाही की बाबा काहीतरी असं थोडं थोडकं असं काहीतरी, नुसतं आपलं एक दिवस असा नाही की त्याला थोडा आराम करायला दिला असेल. रोज सकाळी उठायचं आणि काय ना काहीतरी आपलं ठरलेलं, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, असं खायचं आहे, इथे ह्यांना फिरवायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना अख्ख्या खानदानाला कंटेंटसाठी गोळा करून ठेवलं इथे. म्हणजे कसं आहे, आणि नंतर मग जेव्हा खरं काम, जेव्हा आपलं पोट एखाद्या गोष्टीवर आहे आणि जे करणं खरंच इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीच्या वेळेला मग त्याला बरं नाही आहे आणि तो पेन आहे पण दाखवत नाही. मजा मस्ती करताना कुठं जातं पेन. मग जेव्हा तुम्हाला जिथे आराम करता येईल, ज्या गोष्टी जरुरी नाही आहेत म्हणजे तुमचं असणं तिथे जरुरी नाही आहे, ते तुमच्या हातात आहे की कसा आपण आपल्या जीवाला आराम द्यायचा, तिथे तुम्ही आपलं उछलकूद करता, एक्स्ट्राचं फुल एनर्जी काढता. आणि जिथे जरुरी आहे तिथे ते करायला जाताना मात्र एकदम आजारी आणि सगळं काही होतं. ह्याच्यावरनंच कळतं काय लेवलचा डॉक्टर आहे तो. ज्या डॉक्टरला स्वतःचीच काळजी स्वतःला घेता येत नाही तो दुसऱ्यांची काय काळजी घेणार आहे. आणि हिचा तर उल्हासच आहे, हिचं तर नुसतं नाटकी प्रेम, उगाचच खोटं नुसतं आपलं. पण आपलं काम होत राहिलं पाहिजे, बाकी त्याची काय विल्हेवाट लागायची ते लागू दे, वो सेलेगा थोडा. म्हणजे किती ना ती विसंगती, किती खोटं वागायचं. एका बाजूला त्याची म्हणजे खरंच एखाद्या व्यक्तीला काळजी असेल ना तर आराम करायला दिला असता, थोडं काहीतरी मॅनेज केलं असतं, स्वतःचं स्वतः केलं असतं, आता हा गोतावळा जमा करून ठेवला नसता. पण नाही, सगळं करायचं आणि मग नंतर सगळं करून झाल्यानंतर आपलं काम निघाल्यानंतर मग म्हणायचं की अरे 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 बरं नाही रे बाबा, खूप पेन आहे आणि खूपच सहन करतोय. अरे हट उल्लू बनते, इसका काम है बनता तो भाड़ में जाए फनी चामटा.
ते स्ट्रीट शॉपिंगला गेलेली तेव्हा तो दुकानदार पण म्हणतो हिला कुठचा तरी तो ड्रेस आवडलेला, तर तो म्हणतो की आपका साईज नाही आहे अवेलेबल, इसका साईज नाही आहे. आणि घरी घेऊन आली तो एक कुठला तरी तर म्हणते की ह्याला ना मला ऑल्टर करावं लागेल, ऑल्टर नाही काय ह्याला स्टिचेस मारून घ्यायला लागतील, ह्याला थोडंसं कमी करायला लागेल कारण हे थोडं मोठं आहे. काय थोडं मोठं बिठं नाही आहे, तर तुझ्याच साईजचं आहे, तुला परफेक्ट शोधून दिलं आहे काय मोठं. आणि त्याच्यामध्ये ते हाय लोचं एवढं हसण्यासारखं काय होतं, पुढून हाय आहे मागून लो आहे, मग काय. हां अच्छा, तुला मागून हाय हवं होतं ना, हां बरोबर, म्हणूनच तुला असं वियर्ड वाटलं असेल. आता कसं ते झाकले जातील ना, पण घाबरू नको, तुझे एकदम भव्य दिव्य आहेत, त्याच्यामुळे काय हाय काय आणि लो काय काय फरक नाही पडत आहे. ते सगळ्यातनं अगदी तू म्हणजे शरारा घरारा काही घातलंस ना तरी पण त्याच्यातनं पण उठून दिसतील. सो यू डोंट वरी अबाउट इट. चल ग बचना टुणूक टुणूक, चल ग बचना टुणूक टुणूक. आणि तो एक बाजूवाला, तो एक आहे एकदम अवलिया माणूस, तो इथेच पडीक असतो बघा. तेव्हा त्या बायकोला चांगली ही भेटली आहे, पण बरं आहे, असंच पाहिजे असंच पाहिजे. ही लोकांचा कंटेंटसाठी वापर करते ना, मग हिचं पण थोडंसं वापर करून घेतलं तर काय म्हणजे बरोबर भेटले. हां व्हेरी गुड वहिनी, कीप इट अप असंच त्यांना तिथेच बसवा तुमच्या दादांना, पण फक्त थोडंसं म्हणजे सांभाळू ना. हां ही दादा दादा म्हणते पण हिचं काहीतरी वेगळंच असतं माहिती आहे ना कशी आहे. पण यार दादा तुम्ही पण आहे ना कसे, असं कसं वाटतं ना लोकांकडे पाहुणे वगैरे आले आहेत आणि आपण त्याच्यातच, आणि एकदम मी जेवणाची वाट बघतोय वगैरे. अरे बाजूवाली आहे ती, तुम्हाला काय म्हणजे काय सिरियसली घरवाली नाही आहे तुमची, जेवणाची वाट बघतोय आणि मग अरे दादा आले पटापट पटापट चला, दादांना भूक लागली असेल पटापट करा वगैरे. बाजूवालीकडे थोडं ॲडजस्ट करायचं, त्यांच्या वेळेप्रमाणे होणार, तुमच्या वेळेप्रमाणे नाही. दादांचं पण काहीतरी भलतंच. आणि हा फनी इतक्या दिवसांनी गेला तर बाबा जिथे आहे तिथे जरा गपचूप नीट काम कर ना. हां काम कर, नुसता आपला जीव अडकलेला इकडे, ह्याचं काय म्हणजे कसा माणूस आहे शी. तिथे गेला तिथे पण याला चैन नाही, सरप्राईज वगैरे ती तुला काय बघत पण नाही, तिच्या लक्षात पण नसतं. आणि किती तू काही प्रयत्न केले ना निब्या तरी कोण तू म्हणजे काय बोलावं आता. हां दादांना आणि ताईंला आणि ह्यांना आणि त्यांना, आणि त्या यंग मुलांसमोर पण काय लाजते, काय मुरडते आणि काय दाखवते की फन्नी कसा बघा माझ्यावर कसा फुल फिदा आहे आणि तो कसे मला सरप्राइजेस देतो, आणि मग आपण त्याच्याबरोबरच केक कटिंग करूया टू दिस ब्युटिफुल जर्नी, आणि काय 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 निब्बा अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल. दोघे पण ते पोरं पण हसत असतील तुम्हाला, इतने तो निब्बेगिरी इतना क्रिंज तो हम भी नहीं है इतना यंग जनरेशन यूथ. और ये देखो बुड्ढों को चूल मच्छी आहे. आणि सगळं एकदम कान देऊन ऐकत असते हां, एकदम जसं मी मेन्शन केलं ना तसंच एकदम. आता काय फार्म हाऊसवर गेली आणि तिकडे जाऊन अगदी मेन्शन करते की आम्ही लवकरच बांधणार आहोत इथे, लवकरच काय तुमच्याकडे काय लवकर काय. आणि आता नवीन कंटेंट म्हणजे आयडिया मिळाली ना, बघितलं मी किती तुम्हाला असं जे तुमच्या डोक्यात पण नाहीत ना ते मी तुम्हाला इतकं चांगलं आयडिया देते, आणि तरी तुम्ही मला असं म्हणता कमाल आहे बुवा, हे यांच्यासारख्या ना एहसान फरामोश नाही बघितले मी कधी. आणि त्या मामींची पण आज कशी एकदम गोड बोलत होती, खाल्लं तुम्ही, खाल्लं नाही खाल्लं, खा ना तुम्ही, खा ना, आणि ते काय आहे आणि हे ते मुद्दामून एकदम जवळीक असं फुल प्लॅन करून गेलेली आहे. हे बाबा हे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचेच आहेत. त्या मुलांना पण खायला घालून नुसतं, आणि त्याला सुनवतोय पण. हा फनी तर इतका वेडा आहे ना खरंच, म्हणजे हिच्या मागे त्याला तर असं वाटतं की बापरे किती करते आणि किती नाही. आणि करते ती, पण ते कशासाठी सगळं करते ते तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे आणि आम्हाला पण चांगलंच माहिती आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, आणि खायला घालून पण 10 वेळा असं लाडक्या धीरांसाठी धीर आणि बचना जोमात आणि फनी कोमात. असं नाही झालं म्हणजे मिळवलं, असं नाही म्हणजे मज्जा हो, मज्जा एवढी अशी धमाल मस्ती आणि एवढं हे चाललेलं असतं. हा आपला उगाचच, ह्याला कोणी भाव देत नाही, हा आपला उगाचच नाचतोय. ती तर बाबा काय, तिला कोणी भाव नाही दिला तरी पण ती आपली घुसते. लास्ट टाइम सांगितलं आहे ना कसं स्वतःला समजते एकदम कवली कली. कवला कला आहेस तू, कवला कला. ससुराल गेंडा फूल. काय नाही मिळालं तर उठायचं आणि आपलं अट्टल सेतू पकडायचा, हेच हिचं ठरलेलं आहे. तर ढबी पण हिचे चोरतो,
काय नाही तर आता इतके दिवस याला पण सुचलं की बाबा आता आपल्याकडे काय कंटेंट नाही राहिलं तर आपण पण ही आयडिया करू शकतो, म्हणून गेला होता मग तो पण पकडून अटल सेतू. तशीच ही म्हणजे ते तो करतो मग ही करते, मग ही करते मग तो करतो. यांचं प्रमोशनचं पण असंच असतं. त्या दिवशी पण ते भेटले पोलीस तात्या, तेव्हा पण ते म्हणाले ना की तुमचं बघून मग आम्ही त्यांना बघायला लागलो, तुमच्या ह्याच्यातनं आम्हाला त्यांचं चॅनल कळलं. म्हणजे ह्यांचं हे असं नेपोटिझम, आणि ह्यांचे भक्त पण असे पूर्ण असं ह्यांच्या पूर्ण अख्ख्या खानदानाला सपोर्ट करतात, पोट भरायला मदत. आणि ते आता करपायला येणार आहेत, आणि त्याच्या आधीचं ते ट्रिपचं त्याचं तर काय झालं काय माहिती नाही. अजून ॲड आहे बाबा पेजवर. ते काश्मीरचं तर गेलं कॅन्सल, ते तर डिक्लेअर म्हणजे ते पण आपल्याला खोदून विचारावं लागलं, तेव्हा जाऊन हिने सांगितलं की ते तर कॅन्सलच झालं आहे. पण ह्याचं काय बाबा पत्ता लागत नाही आहे अजून, तिथे ॲड आहे. पण हा तर गेला आहे ना हिचा पार्टनर जिजा साली टूर्सचा जिजा तर गेला आहे. मग काय नाही येत आहे का कोणी, तयार नाही होत आहे का यायला, नाही मिळत आहे का पब्लिक? आणि आता काय झालं मग ते फुबई ट्रिपचं पण काय असंच होणार वाटतं. कोण येणार आहे करपायला एवढे पैसे देऊन? एक तर मी तुम्हाला ना क्लिअरली सांगते, म्हणजे माझी मंडळी तर जाणारच नाही, पण हिची छुपून ऐकतात ना, म्हणून ऐकलं तर तुमच्या भल्यासाठी. मला आवडतं हो असं लोकांचं भलं करायला, माझ्या मनात असं काय नाही, म्हणून मी सांगते आपलं. जसं आता हिला कसं ते फार्म हाऊसची आयडिया दिली, कंटेंट छापायला, पार्टी असं करू शकते ना, तर ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट. तसं मी तुम्हाला सांगते की अजिबात येऊ नका, अजिबात नाही. कारण सगळं ना बंदच असतं, म्हणजे सगळे अम्युजमेंट पार्क आणि सगळे आउटडोअर पार्क्स, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, आणि जे मेन असं बघण्यासारखं आहे, खूप छान ग्लोबल विलेज आहे, मिरॅकल गार्डन आहे, अशी जी ठिकाणं आहेत हे सगळी बंद असतात. आणि एवढी गरमी, मरणाची गरमी. आणि ऑफ सीझन आहे हो हा, तर म्हणजे पीक सीझनचं पण प्राईस नाही आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त प्राईस लावली आहे तिने ऑफ सीझनला. मग तुमचं बाबा तुम्ही ठरवा. शेवटी मी जे सांगायचं चांगलं जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी आपली मदत करते तुमची, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. तुमचं पण असाच असेल हापापाचा माल गप्पापा तर उडवा, आता काय करायचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता, बट बाकी तर असं काही तुमचा पैसा जर मेहनतीचा असेल, खूप कष्टाने कमावलेला असेल, तर बाबा सावधान रहे, सतर्क रहे. आयला तुम्ही नोटीस केलं का मंडळी, घुमून फिरून ना ह्या DBS वाल्यांचा ना एकच टॅगलाईन, म्हणजे ह्यांच्यासाठी सगळ्या बाबतीत असं कोण पण असू दे, मग ह्यांच्यासाठी एकच टॅगलाईन एकदम येऊन आपण त्याच टॅगलाईनवर थांबतो, सावधान रहे, सतर्क रहे. म्हणजे किती ना ह्या लोकांचं ब्लंडर असो. तर आजचं पॉडकास्ट एवढंच होतं. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आणि आज उखाणा आहे. आज तर उखाणा तो बनत आहे, कारण मी बोलली होती की पार्ट 2ला आपण उखाणा घेणार आहोत. तर आजचा उखाणा आहे पन्नूर 3696 यांचा. सगळा वेळ जातो इकडे तिकडे फिरताना, सगळा वेळ जातो इकडे तिकडे फिरताना, फनी रावांचं नाव घेते वालाची भाजी करताना. त्याच्यात हंडाभर पाणी ओतताना. हो, आणि जाता जाता एक राहिलंच, ते सांगून जाते. हिचे भक्त हिच्याकडे कपडे मागतायत. त्यांनी बघितलं ना, दोनदा तीनदा तोच ड्रेस घालते, तो मरून कलरचा तिकडे रटवला, तो हात फाटलेला ड्रेस, त्याच्यातनं आपले दाखवते दंडाधिकारी. तर ते म्हणून मग त्यांना वाटलं की हिच्याकडे काय तर रिपीट करते, तर आम्हाला तरी दे. तर भक्तांनी हिला कमेंट केलेली, भिक्कार भक्तांनी, आता नवीन नाव भिक्कार भक्त, त्यांनी कमेंट केलेली की दे ना तुझे कपडे दे ना आम्हाला. तर हिने काय रिप्लाय केला माहिती आहे, ऑलरेडी खूप वेटिंग आहे. ओ माय गॉड, कसले रे, म्हणजे काय लेवलचे भक्त आहेत खरंच. ह्यांची ना स्वतः काही घेण्याची लायकी नाही वाटतं, नुसते ह्याच्यासाठीच गोळा झालेत वाटतं. कारण ही तर आहेच गिफ्ट देण्यामध्ये एक्सपर्ट. ते भक्तांनी पण ओळखलं आहे, तर भक्त पण एक्सपेक्ट करू लागलेत, आणि म्हणूनच सगळा गोतावळा अवतीभवती. आणि इकडे मला कॉमेंट करून वगैरे स्क्रीनशॉट काढून वगैरे पण पाठवत असतील आणि म्हणत असतील, बघ आता तरी मला दे मला, बघ मी तुझ्यासाठी एवढं, मी त्या जिज्जीला कमेंट केली. भिक्कार भक्त कुठले असो. चला तर म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.